पेट्रोल डिझेल इंधन वरती अख्खा इकॉनॉमी चालतं. त्याला तुम्ही ज्या वेळेला तिथं बोट टाकताय तर त्यावेळेला त्याचं कॅस्केडिंग इफेक्ट पूर्ण इकॉनॉमी, पूर्ण अर्थव्यवस्थेवरती होणार. जे पर्याय सुचवले ते पर्याय लॉजिकली बरोबर आहे, पण ताबडतोब त्याचा परिणाम होईल का किंवा ताबडतोब ते अंमलामध्ये आणता येतील का, तर ती शक्यता कमी आहे. I see the government being extremely irresponsible by trying to impose import duties on gold and further import duties on these things. These import duties मधनं तुम्ही काळा बाजार तयार करा. आपण ही मानसिकता कायम आता थोडा काळ तरी जपायला लागेल की आत्ताची जी परिस्थिती आहे ही काही ताबडतोब आटोक्यात येईल असं मला व्यक्तिशः अजिबात वाटत नाही. कारण आता ज्या पद्धतीची ऊर्जा टंचाई आपल्याकडे आहे आणि हे सगळं ज्याच्यावर निर्माण झालंय ते सगळे घटक आपल्या शक्तीच्या बाहेरचे. त्यामुळे आता सरकारने जे केलंय म्हणजे आयात शुल्क वाढवल्यानंतर किमती वाढतात, किमती वाढल्या की आपोआप उपभोग कमी होतो. डिझेल आणि पेट्रोलची भाववाढ आता आपण केलेली आहे, पण ती 3 महिने आपण रोखून धरली होती. त्यामुळे तो काही अंशी तरी भार आपल्याला सहन करणं गरजेचं आहे. ते दाहक आहे, पण आपल्याला त्यामुळे काटकसरीने वापर करणं हा जो एक कॉमन सेन्स प्रपोजिशन आहे ते करावं लागेल. सगळ्या गोष्टींचे प्राइसेस वाढल्या, कारण की आता तुम्ही एक वेळेस फ्यूल प्राइसेस वाढवल्यानंतर त्याचा एक कॅस्केडिंग इफेक्ट असतो. प्रत्येक गोष्टी ट्रान्सपोर्ट होत असते. तर तुमचा अमेझॉन असेल, उबर असेल, तुमचा कोण असेल, आपला ब्लिंकिटवाला असेल, सगळ्यांना शेवटी एनर्जी इकॉनॉमी लागते. आपल्याला सरसकट उत्तर देणं कदाचित अवघड आहे, कारण एकतर आपली लोकसंख्या प्रचंड आहे, लोकसंख्येमध्ये स्तरीकरण खूप आहे. आपला रोजगाराचा आकृतीबंध असा आहे की जवळजवळ 80% रोजगार आमचा असंघटित क्षेत्रामध्ये आहे, जो अल्प उत्पादक, अल्प कुशल आणि अल्प मेहनताना मिळवून देणार आहे. त्यामुळे ही जी भाववाढ आहे या भाववाढीचा प्रत्यक्ष व्यक्तीला जो चटका बसतो तो सर्वत्र सारखा नाहीये. ग्रोथचा इम्पॅक्ट तर होईल. मला काय दिसतंय की आता ह्या लोकांनी मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट बंद नाही केले, पण ह्या लोकांनी लोकांना सांगितलं की तुम्ही कन्झम्पशन कमी करा. लोक आता किती कन्झम्पशन कमी करणार हो? शेवटी यू हॅव टू हॅव वन ऑटोनॉमस कन्झम्पशन ना. तुम्ही तुमच्या ऑफिसला जाणार, तुम्ही परत येणार. तुम्हाला किती जरी म्हटलं वर्क फ्रॉम होम, ऑफिसला जर जावं लागलं तर जावं लागणार. जेवणारच नाही, पॉसिबल आहे का? म्हणजे उपाशी राहणार, पॉसिबल आहे का? यू विल हॅव ऑटोनॉमस कन्झम्पशन. आय फील देर विल बी एन इम्पॅक्ट ऑन द पुअर. पण बाकीच्यांचं जे काय अफोर्ड करू शकतात त्यांच्यावरती एवढा मोठा काय इम्पॅक्ट होणार नाही. शहरी भागात ज्यांचे घर ऑलरेडी तयार झालेले आहेत, ती जी माणसं आहेत त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट होणार नाही. दे विल टेक इट इन देअर स्ट्राइड. Go with whatever line the government is taking. Try and save as much as you can. Why are you unnecessary spending? But at the same time, one must take into account that you have to flay the government. They are failing in their logistical duty. Iran is not the only source of oil. You can buy oil from Nigeria. You can buy oil from Gabon. You can buy oil from Venezuela. There is no necessity for us to stay dependent on all the sources that are coming from the Gulf of Hormuz. So I don't see a reason why they cannot source oil from every other place in the world. It's a logistical issue. Kill it. मला असं वाटतं की ती तुलना सुद्धा फार करणं अवघड आहे, कारण आपल्या इतक्या गुंतागुंतीचा कुठलाच देश नाहीये जगाच्या तुलनेमध्ये. त्या मानाने आपण अजून बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहोत. सुस्थितीमध्ये मी अशा अर्थाने म्हणतोय की आमची देशी बाजारपेठ खूप मोठी आहे, म्हणजे ह्याला सरकारी धोरणाचा पण एक आधार आहे. पण ही परिस्थिती अनंत काळ, कारण हे सगळं अनिश्चित आहे आणि अनिश्चितता असल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य अधिक वाढतं. Technically, we are doing worse than most countries. We are not opening up our economy. See, look at it from the perspective of which bank you do business with. Suppose you want to go to a bank and do business. You have the same banks. Why do I have to do business with only these banks? Why can't there be global banks also participating in the banking sector in India? You don't open it, new jobs will not get created, a new economy will not get generated. You have the same colleges and the same universities for the past 70 years that you go to. India has 1,000 universities. None of them are in the top 100 of the world. But the top 100 universities of the world, you don't want them to invite them over here and have them set up their campus. त्यांना इथे येऊ द्या ना. Tell them no conditions apply. Why are you losing foreign exchange, precious foreign exchange, and so many kids migrating abroad and paying hefty money to these universities in America and US, UK, all these places, Australia? If you have top 100 universities, let them come here. Let them come with their best practices. Give them welcome them with open arms. Data is that we are importing 71, I think, or about $80 billion worth of gold every year. It is half the amount of the petrol bill, that oil bill that we are importing. So no wonder they are saying that, don't buy gold for some time. But they don't look at growing the economy. They look at putting curbs on the economy. This is a sad state of affairs. दोन शब्द मगाशी जे वापरले की अप्रिय परंतु दाहक, त्यामुळे घरगुती गॅस असेल, वाहन असेल, ही या वाहनांची इंधन वापराची कार्यक्षमता ही टिकवून धरणं
म्हणजे अगदी साधी गोष्ट की सिग्नलला थांबल्यानंतर ताबडतोब मशीन बंद करणं, हवा चाकामध्ये हवा तपासणं, म्हणजे ज्याच्यामुळे इंधनाचा वापर अकार्यक्षमतेने होईल अशा सगळ्या गोष्टी टाळणं हा एकच सध्याच्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला करता येण्यासारखा उपाय आहे. You see, we Indians are very tolerant people. For our own money, we will stand in a line. We will stand in a line for food. We will stand in a line for you. So nothing will happen.